नमस्कार माझ्या सर्व ताईंना आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत येणार मस्त मेथीपासून नवीन अशी छान प्रकारे ही एक नवीन पदार्थ टाकून छान अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर ती कशा पद्धतीने बनवते तर ते बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथे मी मस्त अशी मेथी स्वच्छ करून घेतली, पूर्ण व्यवस्थित निवडून घेतली आणि त्यानंतर मस्त अशी बारीक बारीक ती कट करून घ्यायची। तर बघा या पद्धतीने जितकी होईल तितकी शक्य होईल तितक्या पद्धतीने आपल्याला ती व्यवस्थित बारीक करून घ्यायची। तर अगदी छान मस्त कुरकुरीत असे यापासून वड्या बनवायचे आहे। तर त्या वड्या मी कशा पद्धतीने बनवल्या आहे तर ते पुढे बघा। तर आता आपली छान अशी मेथी आता पूर्णपणे कट करून झालेली आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकते हा पदार्थ म्हणजे कांदा। तर कांदा टाकल्याने मेथीतील कडूपणा पूर्णपणे कमी होईल। तर लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील अशी मस्त अशी मेथीपासून आपली वड्या तयार होतात। तर त्यासाठी मी सर्वप्रथम एक कटोरी घेतली, कटोरीमध्ये बेसन पीठ टाकून घेते 2 ते 3 चमचे। त्यानंतर अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। तर हिरव्या मिरचीचा वापर न करता लाल तिखटचाच वापर करायचा, त्यामुळे हिरवी मिरचीचं काही वाटण केलेलं नाही। त्यानंतर 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, पुन्हा अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेले। आणि आता त्यामध्ये आपल्याला जी बारीक केलेली जी मेथी आहे ती व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली, ती धुवून मस्त यामध्ये टाकून घ्यायची। तर बघा या पद्धतीने त्यानंतर कांदा पण टाकून घेते। त्यानंतर कांदा टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित भिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये पाण्याचा अगदी थोडासाच वापर करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं या भाजीमध्येच पूर्णपणे पीठ व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने भिजवायचं आहे। आणि नॉर्मल अगदी शेवटी थोडंफार पाणी टाकून मग ते भिजवायचं आहे। तर बघा या पद्धतीने मस्त असं पीठ छान प्रकारे पूर्णपणे म्हणजे पीठ जे आहे ना ते पूर्णपणे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर थोडंसं पाणी आणि नॉर्मल इतकं तेल टाकून आणि पीठ भिजवायचं आहे। तर घट्टसरच हे पीठ भिजवायचं आहे, जेणेकरून वडे जे बनवतो ना आपण ते आतमध्ये कच्चे राहणार नाही या पद्धतीने। तर छान असं त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। तर हाताला जरासं हे पीठ चिकटतंच, कारण ते बेसन पीठ आणि ते असल्यामुळे त्याला हाताला चिकटलेलं आहे, ते पण मी काढून घेतलेलं आहे। आणि आता छान अशी ते रोल तयार झाले। तर ते आता कढईमध्ये छान प्रकारे वाफून घ्यायचे। कढईमध्ये चाळणी ठेवली, चाळणीला थोडंसं तेल लावून आणि छान प्रकारे झाकण ठेवून ते व्यवस्थित वड्या आता छान 15 मिनिटामध्ये वाफवल्या गेल्या आहेत। तर बघा मस्त अशा वड्या वाफून थंड झालेल्या आहेत। आता त्या कट करून घ्यायच्या आहे। तर बघा या पद्धतीने कट करून घेते। तर बघा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहे। तर आता जास्त तेलाचा वापर न करता कमी तेलामध्येच आपल्याला ह्या तव्यावरतीच परतून घ्यायचे आहे, कारण हे वड्या तेलामध्येच अगदी खरपूस आणि मस्त वड्या बनतात। तर जास्त तेलकट पण होणार नाही या पद्धतीने जर केलं तर। तळायचं म्हटलं तर तेल तर जास्त लागेल आणि ते तेलकट पण होतील। तर त्यापेक्षा या पद्धतीने जर ते अशा छान पसरून घेतल्या आणि दोन्ही साईडने जर व्यवस्थित वाफवून घेतल्या तर छान वड्या तयार होतात। आणि यामध्ये कांद्याचा वापर केल्यामुळे यातील पूर्णपणे कडवटपणा हा निघून गेलेला आहे, त्यामुळे लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील। आणि ज्यांना कोणाला मेथीची भाजी आवडत नाही ते देखील आवडीने खातील अशा मस्त खरपूस वड्या तयार झालेल्या आहेत। हे बघा अगदी छान झालेले आहे, दोन्ही साईडने व्यवस्थित पलटी करून आणि छान परतून घेतले आहेत। तर तुम्ही देखील अशा पद्धतीच्या वड्या बनवून बघा आणि खायला द्या सर्वांना, सगळे अगदी आवडीने खातील। तर कशी वाटली आपली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका मैत्रिणी। बघा आतमध्ये देखील कच्च्या राहिलेल्या नाही, इतक्या छान अशा वड्या तयार झालेल्या आहे। तर तीच मेथीची भाजी खाण्यापेक्षा अशी रेसिपी नक्की ट्राय करा। आणि आपल्या चॅनलवर सर्व नवनवीन व्हिडिओ असतात, त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणींनो। तुमच्या एक सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळतं। थँक्यू सर्वांना।